नमस्कार मित्रांनो, मी विराज. स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या मराठी हायटेक या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपयाप्रमाणे मिळायला पाहिजे होता, तो 1500 रुपयेच का मिळाला. तसेच काही महिलांना अजूनही पैसे का जमा झाले नाहीत याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर मित्रांनो, 2100 रुपयाबद्दल आपण आधी बोलूया. 2100 रुपयाचा निर्णय म्हणजेच की राज्य सरकारने इलेक्शन झाले, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या इलेक्शनच्या वेळी राज्य सरकारने सांगितलं की पुन्हा एकदा जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये करू. आणि त्यामुळेच डिसेंबर महिन्याचा मिळणारा हप्ता आम्हाला 2100 रुपये मिळेल असे अनेक महिलांना वाटले होते, कारण महिलांनी याबद्दल आशा केली होती. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, याबद्दल अजून कुठल्याही प्रकारे निर्णय झालेला नाहीये. ही एक घोषणा होती आणि या घोषणेची अंमलबजावणी बजेट वेळी केली जाणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने बोलले जात आहे. आता लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य सरकारचे बजेट असते ते मार्च टू मार्च, म्हणजे आता मार्च 2025 ते मार्च 2026 पर्यंत एक बजेट मांडलं जातं आणि त्या बजेटमध्येच या योजनांसाठीचा खर्च असेल किंवा निधी असेल त्याची तरतूद केली जाते. आता जे मार्च महिन्यामधील बजेट आहे त्या बजेट वेळी कदाचित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचा निधी वाढवून यामध्ये 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपयाची वाढ केली जाऊ शकते आणि त्यामुळे महिलांना पुढील म्हणजेच की एप्रिल महिन्यापासून कदाचित 2100 रुपये मिळू शकतात. तोपर्यंत म्हणजेच की जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च असेल, असे 3 महिन्यांच्या महिलांना 1500 रुपयेच मिळणार आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, 2100 रुपये आताच 1500 रुपयावरच राज्य सरकारच्या तिजोरीवर खूप मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा भर पडला आहे. त्यातच आता जर 2100 रुपये केले तर हा भर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच कदाचित याबद्दल बोलले जात आहे की महिलांना केवायसी देखील करावी लागू शकते अथवा महिलांच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाईल आणि यामध्ये ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलाय त्यांचे कदाचित पैसे बंद केले जाऊ शकतात. परंतु याबद्दल अजूनही कुठल्याही प्रकारे अधिकृत माहिती नाही, कारण राज्य सरकारच्या वतीने स्पष्टपणे बोलले जात आहे की आम्ही कुठल्याही प्रकारे यामध्ये निकष वाढवणार नाही. परंतु ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले होते की निकष वाढवले जाणार नाहीत, परंतु ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलाय त्याची कदाचित आम्ही त्या ठिकाणी चौकशी करू. त्यासोबतच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील बोलताना तीच माहिती दिली आहे की ज्या ठिकाणी आम्हाला फ्रॉड झालाय असं वाटेल त्या ठिकाणी आम्ही चौकशी करू आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलाय त्यांचा लाभ बंद करू, कारण या योजनेचा लाभ हा लाभार्थी महिलांना देण्याचे आमचे महत्त्वाचे वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ कदाचित तोपर्यंत बंद केला जाईल. आता तुम्ही म्हणाल मग यामधून कोणत्या महिला बाद होतील, तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेच्या वेळी अर्ज करताना तुम्ही ऑनलाईन पद्धतीने केला असेल किंवा ऑफलाईन पद्धतीने केला असेल, तुम्हाला हमीपत्र अपलोड करणं कंपल्सरी केलं होतं. आता या हमीपत्रामधील मुद्दे होते, ते मुद्दे तुम्ही वाचले का नाही मला माहिती नाही, परंतु ते मुद्दे होते त्यामध्ये नियम व अटी स्पष्टपणे लिहिल्या होत्या. ज्या नियम व अटीमध्ये सांगितलं गेलं होतं की योजनेचा लाभ घेण्याच्या महिलाच्या म्हणजे एखादी महिला त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबतच एका कुटुंबामध्ये अधिकाधिक 2 महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, म्हणजेच की एक जी विवाहित असेल आणि एक अविवाहित, म्हणजे एक महिला आहे ती महिला आणि तिची मुलगी, अशा 2च या योजनेचा लाभ घेऊ शकतात. एका घरामध्ये 3 असतील 4 असतील तर 3-4 पैकी फक्त 2च महिला याचा लाभ घेऊ शकतात. त्यासोबतच ज्या गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत म्हणजे की सरकारी नोकरदार महिला आहेत त्या या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यांच्या नवरा असेल किंवा मुलगा असेल किंवा सासरा असेल यापैकी कोणी जरी सरकारी नोकरदार असेल तरी देखील ही महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. ज्या महिला पेन्शन घेतात, सरकारकडून पेन्शन घेतात, त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. ज्या महिला श्रावण बाळ योजना असेल त्यासोबतच संजय गांधी निराधार योजना असेल, ज्या योजनेअंतर्गत महिन्याला राज्य सरकारकडून पैसे घेतात, त्या देखील महिला या योजनेचा पात्रतामध्ये पात्र नाहीत आणि या महिलांनी देखील अर्ज करू नाही. त्यासोबतच ट्रॅक्टर सोडून ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन, महिलांकडे म्हणजेच महिलाच्या कुटुंबियांकडे 4 चाकी वाहन आहे, त्या देखील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत. अशा अटी टाकण्यात आल्या होत्या. तरी देखील काय केलं की त्यावेळी सरसकट सर्व महिलांनी अर्ज केले आणि इलेक्शनचा पिरियड असेल किंवा चाचणी करण्यामध्ये काहीतरी हलगर्जीपणा राहिल्यामुळे सरसकट सर्वांना बऱ्यापैकी महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळाले. परंतु आता लक्षात घ्या की 2100 रुपये करायचे म्हटल्यानंतर हा जो खर्च आहे तो डबल वाढणार आहे आणि हा खर्च वाढताना ज्या महिला खरंच पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. त्यामुळे राज्य सरकार कदाचित त्याबद्दल पावलं उचलू शकतं आणि मगच 2100 रुपयाचा निर्णय होईल. तोपर्यंत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 रुपयाप्रमाणे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. आता लक्षात घ्या तुम्ही की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांमध्ये तब्बल 26 लाख महिलांची यामध्ये वाढ झाली आहे की ज्यांनी ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत योजनेसाठी अर्ज केले आहेत आणि ज्यांचे अर्ज आता अप्रूव्ह झाले आहेत आणि त्या देखील महिलांना आता या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला आहे. त्यामुळेच
तुम्ही लक्षात घ्या की 2100 रुपये हे तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्यांमध्ये मिळणार नाहीत. अशा कुठल्याही व्हिडिओवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि भूलथापांना बळी पडू नका. हे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील हक्काने करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत